नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशीचे व्रत. हे जया एकादशीचे व्रत फार पुण्यदायी आहे. याविषयीची संपूर्ण कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या जया एकादशीच्या व्रताची कथा आज मी सांगणार आहे. जी कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने त्या व्यक्तीला पुण्यफल प्राप्ती होते. प्रत्येक एकादशी तिथीचे फार महत्त्व असते. या एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित असतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी आहे. या दिवशी उपवास ठेवल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी या जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने शुभ फलप्राप्ती होते. तर आता आपण जाणून घेऊया जया एकादशी निमित्त व्रताची पौराणिक कथा. जया एकादशी व्रताची कथा. पौराणिक कथेनुसार एकदा नंदन जंगलात उत्सव सुरू होता. सर्व देवी देवता, संत आणि दिव्यपुरुष या उत्सवात सहभागी झाले होते. या उत्सवात गंधर्व गात होते आणि गंधर्व कन्या नाचत होत्या. सभामंडपात नृत्य करत असताना गंधर्व कन्यातील एक नृत्यांगना पुष्पावतीला माल्यवान नावाच्या गंधर्वाच्या गाण्याची भुरळ पडली आणि ती सभामंडपाचं भान विसरली. नृत्यांगना पुष्पावती सभामंडपाचं भान विसरून नृत्य करू लागली. तिचे नृत्य पाहिल्यावर गंधर्व माल्यवानचंही भान हरपलं आणि तो मध्येच गाण्याचे सूरताल विसरून गेला. त्या दोघांच्याही चुकामुळे इंद्रदेव संतापले आणि त्या दोघांना स्वर्गातून बाहेर काढून पृथ्वीवरील अत्यंत वाईट अशा पिशाच्च योनीत जाण्याचा शाप दिला. शापाच्या परिणामामुळे हे दोघेही पिशाच्च योनीमध्ये जन्माला आले आणि हिमालयातील झाडावर राहू लागले. यावेळी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या शिक्षेमुळे एकदा दोघे फारच दुःखी झाले. यामुळे त्यांनी केवळ फलाहार केला आणि त्या रात्री त्या दोघांचाही थंडीमुळे मृत्यू झाला. तो दिवस होता जया एकादशीचा. त्या दिवशी दोघांनाही जया एकादशीचा नकळत उपवास घडला आणि म्हणून त्यांना पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली. नंतर ते पूर्वीपेक्षाही सुंदर बनले आणि पुन्हा एकदा त्यांना स्वर्गात जागा मिळाली. जेव्हा इंद्रदेवांनी दोघांना तिथे पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यांच्या मुक्तीबद्दल विचारले. तेव्हा त्या दोघांनी सांगितले की हा भगवान विष्णूंच्या जया एकादशीचा प्रभाव आहे. यावर इंद्रदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुम्ही श्री विष्णूचे भक्त असल्याने मला तुम्हा दोघांबद्दल आदर आहे, म्हणून तुम्ही स्वर्गात आनंदाने वास्तव्य करू शकतात. तर अशी होती जया एकादशीच्या व्रताची कथा, जी ऐकल्याने नक्कीच पुण्य फलप्राप्ती मिळते. या जया एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप करा आणि गरजूंना मदत करा. एकादशी तिथीला व्रत उपवासाचं फारच महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितलं होतं. हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते, तसेच मानसिक आराम मिळतो. या जया एकादशीच्या व्रताने किंवा कथा ऐकल्याने जीवनात सुखशांती लाभते. श्री स्वामी समर्थ.